सपा निर्मित हंडाभर चांदणं या नाटकावरती आज आपण गप्पा मारणार आहोत। नाटकाचे लेखक आहेत दत्ता पाटील, दिग्दर्शक आहेत सचिन शिंदे आणि नाटकातले दोन कलाकार आपल्याकडे आलेले आहेत, प्रणव प्रभाकर आणि प्राजक्त देशमुख। वेलकम। हॅलो, थँक्यू। हंडाभर चांदणं या नाटकात सध्याचा पाण्याचा भीषण प्रश्न अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलाय। पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट या नाटकात मांडलेली आहे। रसिकाओमध्ये आम्ही सगळ्या प्रकारची नाटकं कव्हर करतो, त्यामुळे जेवढं महत्त्व कमर्शियल थिएटरला आहे तेवढंच महत्त्व नॉट सो कमर्शियल असं मी म्हणते थिएटरला आहे। कारण मला कालच माझ्या वडिलांनी सांगितलं की ॲमेटर किंवा एक्सपेरिमेंटल हे शब्द आता वापरायचे नाहीत, इट्स रॉंग। सो आपण त्याला मॅक्सिमम पॅरलल असं म्हणू शकतो। अशा प्रकारचं थिएटर तुम्ही तिघंही अनेक वर्ष करताय आणि देवबाभळीसारखं नाटक कमर्शियल थिएटरकडे आल्यानंतर सुद्धा किंवा यायच्या आधीपासून सुद्धा तुम्ही परत परत जाऊन एक एक्सपेरिमेंटल थिएटर करता आणि त्यातलं हे एक नाटक आहे। तर या नाटकाच्या पहिल्यांदा आपण संहितेबद्दल बोलूया फ्रॉम यू सचिन, की हा जो विषय आहे किंवा तू आणि दत्ता पाटील मिळून जे खरं तर ग्रामीण भागातले मोठे विषय आहेत, इश्यूज आहेत असं आपण म्हणूया, त्याच्यावरती भाष्य करणारे तुम्ही नाटक करता, पण तुमचं नाटक बेमालूम असतं, म्हणजे ते बघायला मजा येते। ते असं एक ओ माय गॉड एक स्ट्रेसफुल एक तरी फारच इंटेन्स आहे असं नाही आहे, तर एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही ही नाटकं प्रेझेंट करता, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण बोलूया। हंडाभर चांदणे आम्ही सुरुवातीला निर्माता संघाची त्यावेळेला दीर्घांक स्पर्धा व्हायची, ती डिक्लेअर झाली होती आणि या स्पर्धेत आपण एक दीर्घांक करू म्हणून दत्ताने नुकताच एक महिन्याभरापूर्वी एका गावाची गोष्ट लिहिली होती जी दुष्काळावर आधारित होती आणि ती इंटरेस्टिंग होती। खरं म्हणजे त्यावेळेला आमच्या डोक्यात आपण याची फिल्म करू असं चाललं होतं। निर्माता संघाची स्पर्धा आली, त्या निमित्ताने मग आपण नाटक करू, बघू सिनेमाचं पुढच्या पुढे, आणि मग त्याच्यावर दत्ताने त्या गोष्टीवर नाटक लिहिलं आणि प्रणव प्राजक्त आम्ही त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाटक करत होतो, त्या निमित्ताने एकत्र आलो आणि आमच्या सर्वांचं मिळून तसं ते पहिलंच नाटक आणि खूप चांगली टीम जमली, मजा आली। जसा विचार केला होता त्या नाटकाच्या संदर्भात तसं ते उतरलं रंगमंचावर आणि एक वेगळी नजर पण त्या नाटकाने आम्हाला दिली। म्हणजे जसं आत्ता आपला विषय झाला की व्यावसायिक की प्रायोगिक, पण आम्हाला म्हणजे पहिल्यापासून आम्ही त्या भानगडीत पडलो नाही की आपण जे नाटक करतोय त्याला नेमकं काय म्हणायचं। आपल्याला नाटक उत्तम करायचं आहे आणि त्याचे 50 प्रयोग झाले पाहिजे असं सुरुवातीला तरी डोक्यात असतं, त्या अनुषंगाने त्याचं अर्थकारण, त्याची फ्लेक्झिबिलिटी असं एक दिग्दर्शक म्हणून मी विचार करतो। मात्र हंडाभरच्या तालमी पण आम्ही खूप केल्या होत्या, जवळजवळ 3 महिना आम्ही तालमी केल्या होत्या। एक रखरखीत ऊन हे एक कॅरेक्टर त्या नाटकात फार महत्त्वाचं होतं, त्यामुळे ते वातावरण ॲज अ कॅरेक्टर म्हणून रंगमंचावर आणणं हे एक खूप चॅलेंजिंग जॉब होता। तो जसा दिग्दर्शनातून आम्ही मांडला तसा या दोघांच्या अभिनयातून, त्याच्या पॉझेसमधनं ती गावाची रखरख, ते वाढतं ऊन आणि दुष्काळ, हे बिटवीन द लाईन्स आम्ही त्याचे खूप वर्कआउट केलं आणि लाइटिंगमधनं पण केलं। कॉन्स्टंटली एक असं फिलिंग येतं की गरम होतंय बरोबर शेवटपर्यंत। आणि बऱ्यापैकी आम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे, ते नाटक जर तुम्ही बघितलं तर त्यात बराच रेफरन्स आहे की जो पाण्याचा टँकर येणार असतो तो पूर्वेकडून येणार आहे असं एक सतत मास्तर संभाला सांगत असतो। आणि ऑब्वियसली आपण सूर्य उगवतो आणि मावळतीला जातो त्या प्रकारचा प्रकाश योजनेतही आम्ही विचार केला होता की नॉर्मली काय होतं, रंगमंचावर आपण समोरनं प्रकाश योजना करतो कारण पहिला बार दुसरा बार, तर याच्यात आम्ही लेफ्ट टू राईट असा विचार केला होता, त्यामुळे ते एक सर्कल लाईटचं कंप्लीट होतं आणि मजा आली होती त्यामुळे। आणि अशा प्रकारची नाटकं करताना आपल्याला जे वाटतंय ते करण्याची एक हिम्मत पण मिळते आणि आपण ते करून बघतो। जरा व्यावसायिककडे झुकलो तर काही बंधनं येतात, मग आपण
जे करतोय त्यापेक्षा प्रेक्षकांना ते कसं वाटेल याचा जास्त विचार होतो आणि मग थोडंसं कुठे कळत नकळत आपल्याकडनं कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे नाटक करायचं जसं आपल्याला भावलं आहे, जसं रंगमंचावर दिसतंय त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करायचा, असा आमचा हेतू असतो. प्राजक्ता, ह्याची जी नाटकाची, आता तू लेखक दिग्दर्शक दोन्ही आहेस, पण तू या नाटकामध्ये अभिनय करतोस, तर ह्या नाटकाची संहिता आणि त्याचं प्रेझेंटेशन, कारण तुमची सगळीच नाटकं, मग ते राजहंस असो, देवबाभळी असो, त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये जी मजा आहे, आय थिंक, म्हणजे अर्थात विचाराची मांडणी आहे, पण प्रेझेंटेशनची वेगळी मजा आहे, त्याच्यामुळे ते नाटक खूप एंगेजिंग होतं. तर ह्या नाटकाचा विषय आणि त्याचं प्रेझेंटेशन ह्याच्याबद्दल तू बोल. नाटकाचा विषय म्हणशील तर एक गाव आहे जिथे पाण्याचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न पूर्ण गावामध्ये, पाण्याची वाणवं आहे. आणि अशा याच्यामध्ये एक तरुण त्या गावामधला एका तहसीलदार बाईला किडनॅप करून गावामध्ये आणतो. तहसीलदाराचा भूमिका यांनी केली आणि सगळेजण वाट बघताय गावामध्ये. सो किडनॅप केल्यापासून आपण बघतो आणि अनाऊन्समेंट झाल्यानंतर आपण गावामध्ये येतो आणि सगळं गाव वाट बघत थांबलेलं आहे. आणि मग ती बेशुद्ध अवस्थेत तिला तिथं आणलेलं असतं आणि ती हळूहळू तिला गाव आपण कुठे आलो आहे, काय, प्रेक्षकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या हिचा आहे, तहसीलदाराचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रेक्षकांचा, तिच्या नजरेतून हळूहळू गाव कळू लागतं. ही कोण, म्हणजे ती काही प्रश्न विचारते, तुम्ही नक्षलवादी आहात का, तुम्ही हे आहात का, असं विचारत जाते. आणि हळूहळू आपल्याला त्याची इंटेन्सिटी पाणी नसल्यामुळे गावाचं काय झालं आहे आणि पाणी नसण्याशी ह्या गावाने कसं इतक्या वर्षात जुळवून घेतलेलं आहे. आणि आता त्यांना असं झालं की आता हे खूप झालं आहे आणि कोणीतरी एक विद्रोही आवाज ज्यांनी एक पाऊल उचललं आहे आणि तिला तो घेऊन आलेला आहे. आणि मग आता जेव्हा असं ठरतं की ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही आता सगळे गाववाले अडलेलेच असतात की पाण्याचा एक टँकर गावात येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ती फोन करून सांगते आणि आता ती सांगते की ओके, ठरलं आहे, माझं बोलणं झालं आहे, टँकर येतोय, आता सोडा. ते म्हणतात नाही, असं कसं, टँकर आल्यावर आम्ही सोडणार. त्या टँकर आला, टँकरमधलं पाणी सगळं, त्या टँकरमधलं एक ग्लास पाणी आम्ही तुम्हाला देऊ, आमच्या गावचा पाहुणचार म्हणून, आणि मग तुम्ही मग सोडू. मग सुरू होतं खरं नाटक, टँकरच्या वाट बघण्याचं नाटक. वेटिंग फॉर गोदू म्हणजे गिरीश पत्केंनी याचं समीक्षण एका वर्तमानपत्रात लिहिलं होतं, तेव्हा त्यांनी त्याचं शीर्षकच दिलं होतं की महाराष्ट्राचं वेटिंग फॉर गोदू. आणि सगळेजण वाट पाहतात आणि याच्यामध्ये आता सगळं एक माळरानावर गाव येऊन उभं आहे आणि आधी सगळी तयारी सांगितली जाते. आता एक त्या गावामध्ये एक वाईज ओल्ड मॅन असा एक मास्तर जो आहे आणि हा संभा ज्यांनी किडनॅप केला तो संभा आहे. तर संभा मास्तराला सांगतो की तुझं सगळं हे गाव ऐकतं तर तू सगळ्यांना एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेव, उद्या काय काय घडणार आहे. तर सगळेजण तसे येऊन सगळेजण एक ऑन द एज हंडेबिंडे घेऊन सगळे वाट पाहत आहेत. आणि हळूहळू कारण ती सरकारी ऑर्डर आहे, कारण तो सरकारी टँकर आहे, मग त्याला जो एक होणारा जो उशीर आहे तो उशीर होत होत सकाळी येणारा टँकर कदाचित दुपारी येईल असे वाटतं. दुपारचे हळूहळू संध्याकाळ होऊ लागते, संध्याकाळ होता होता रात्र होते, रात्र होता होता गडद रात्र होते आणि तो टँकर कदाचित येणारच नाही इथपर्यंत आपण येतो. आणि याच्यामध्ये गावाचं काय होतं याचं प्रतिनिधित्व हे दोन जण करत असतात. याचा कधीकधी संभाचं कधीकधी अवसान गळायला लागलं की त्याला माहिती आहे की आपल्याला सगळं जी होप जी आहे ती सगळं हा मास्तर आहे. तर तो त्याला जेव्हा जेव्हा डाऊन वाटायला लागतं तेव्हा तो एक कुंटी हलवून परत स्वतःमध्ये अवसान आणतो. असं ते कृष्ण आणि अर्जुनासारखं एक त्यांचं सतत हे आहे ज्याच्यात आपल्याला त्यांच्या याच्यातून काळ कळत जातो की आत्ता कुठलं दुपार आहे सकाळ आहे, त्यांच्या बोलण्यातून कळत जाते. सतत तो सांगतो की पूर्वेकडे बघत राहा कारण पूर्वेकडूनच टँकर येणार आहे, लक्ष गावाला पण ते सांगत राहतं. असं करत करत ते संपूर्ण टँकर येण्याची वाट पाहण्याचं ते नाटक आहे. शेवटी अर्थात टँकर येतो. आता हे मी सांगून जरी टाकलं असलं तरी ते सादर करण्याची किंवा बघण्याची जी मजा आहे, आम्ही या नाटकातही शेवटी कधी कधी पूर्वी करायचो आम्ही प्रश्न उत्तर हे करायचो. तर एकदा
कोकणामध्ये एका नी असा प्रश्न हे केला होता की तुम्ही याचा शेवट सुखांत का केला. तर कारण जर टँकर नसता आला तर मग जास्त छान त्याच्यातलं नाट्य उभं राहिलं असतं. तर तेव्हा त्याला म्हटलं होतं की म्हटलं 2019 चालू आहे आणि आजही जर गावात आठवड्याला एक टँकर येतो हा जर तुम्हाला सुखांत वाटत असेल तर मग हे आम्ही नाटक करत राहायला पाहिजे. तर ही झाली नाटकाची गोष्ट आणि ही झाली नाटकाची गोष्ट. आणि आता ते नाटकाची सादर करण्याची पद्धत जी तू म्हटली ही खरोखर तू म्हटली तशी खूप युनिकच आहे. कारण सचिन असा दिग्दर्शक आहे की कमीत कमी व्यवधानांमध्ये जास्तीत जास्त परिणामकारकता कशी साधायची हे त्याला खूप चांगलं कळतं. आणि तो अशा दिग्दर्शकांपैकी नाही आहे की तो समोर बसवून एक एक वाक्य गोठवून घेणार, एक एक मुवमेंट सांगणार. तो पूर्ण मोकळं सोडतो आणि आधी काय आहे तुमच्यातलं सगळं बघून घेतो. त्यामध्ये त्याला नाट्य सापडत जातं. जर नाही सापडलं तर मग तो ॲज अ दिग्दर्शक म्हणून स्टेप इन होतो आणि मग तो काही गोष्टी सांगतो. आणि मूळ दत्ताच्या कथांमध्ये जे नाट्य आहे तो मूळतः गावाकडचा असल्यामुळे गाव आणि शहराची ही जी तफावत जी आहे ती त्याच्या याच्यामध्ये खूप नातेबंधांच्या सकट खूप छान त्याला ती साधली आहे. ती तो कुठलीही गोष्ट जेव्हा सांगतो. आता जरी असंही कदाचित काही जण म्हणत असतील म्हणजे मला माहिती नाही पण हे तेच गाव आणि शहराबद्दल तेच बोलत राहतात, त्याच सांगत राहतात असं काही जण आरोप करूही शकतात. पण मला वाटतं की एकच गाव आणि शहराचा प्रश्न इतक्या विविध पद्धतीने आपण हा आता पाण्याचा प्रश्न म्हणून एका ठिकाणी बघतो, राजहंसमध्ये मानसिक आजाराच्या पद्धतीने बघतो. सर असं कोणी शहरी एका काय लव ट्रायंगल असेल किंवा अजून काहीतरी वगैरे वगैरे अशी विविध नाटकं असल्यावर असं कोणीच म्हणत नाही हे काय नुसतं शहरीच करताय मग गावाला काय म्हणायचं असं. पण लव्ह स्टोरीज असतातच की सगळ्यात लव्ह स्टोरी आहे त्यामुळे असं म्हणू नाही शकत. पण मला वाटतं की हे जे कॉम्बिनेशन या दोघांचं आहे, सचिन ज्या पद्धतीने त्याचा क्राफ्ट म्हणून तो जे काही आणतो, मला वाटतं सचिन खूप चांगला दिग्दर्शक आहे. याच्या बरोबरीने जी गोष्ट थोडीशी कारण हे नाटक आहे, सिनेमा असता तर आपल्याला ती जास्त उठावदारपणे सांगता आली असती. तो खूप चांगला स्क्रीन प्ले रायटर पण आहे. त्यातला तो स्क्रीन प्ले खूप चांगला कळतो. कशानंतर काय लावायचं ते कशानंतर काय परिणाम साधता येईल. सो मला असं वाटतं की ही अशा पद्धतीने तो मांडत असतो आणि मिनिमलिस्टिक त्याचा वे ऑफ अप्रोच जो आहे तो खूप मिनिमलिस्टिक असल्याने त्याच्यातलं नाट्य सतत बाहेर येत असतं. पण म्हणजे रिव्हर्स पण नाही आहे का की मिनिमलिस्टिक असणं मेक्स इट मोर डिफिकल्ट. हो अर्थात. पण ते तुमच्या नाटकांमध्ये म्हणजे सगळ्या जनरली मी म्हणते ओव्हरऑल तुमच्याकडून येणाऱ्या नाटकांमध्ये भरपूर इमेजरी असते, भरपूर लेयर्स असतात. ते तुमच्या पात्रांमधनं दिसतात, ते त्यांच्या वागणुकीतनं दिसतात. म्हणजे जसं आता पर्टिक्युलरली लाईट तुम्ही वापरलाय की ते एक रखरखीत ऊन ऑडियन्सला पण फील होतं आणि शेवटी जेव्हा ते when it glitters it is water. तर the glittering of the whole thing की पाणी आपल्यासाठी तसं एवढं काय म्हणू इट्स अ डायमंड फॉर अस. तर ते हे जे सिम्बॉलिझम एवढ्या सहज पद्धतीने तुम्ही मांडता कमी गोष्टीत हे कसं जमवताय? आय वॉन्ट टू नो द सिक्रेट. गोष्टी असं नाही म्हणता येणार डायरेक्टली. पूरक गोष्टी आपण घेऊ आणि त्याचा एक फायदा असा होतो की दिग्दर्शक म्हणून त्या एका गोष्टीला मला 10 अर्थ लावता येतात जर माझ्याकडे कमी गोष्टी असेल. म्हणजे जर झाड असेल, आता झाडाभोवती पार असतो, मागे झोपडी असते, असं ते वाढत जातं एकाला एक लागून. पण झाड आहे आणि मग झाडामागे झोपडी आहे, पार आहे आणि मग त्याचा एक फायदा असा होतो की प्रेक्षक जेव्हा नाटक आमचं व्हिज्युअलाइज करतात तेव्हा त्यांना एक व्हिज्युअलायझेशनसाठी पण मोकळी मी देतो की हे तुमचं गाव आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. मला फक्त गावात एक जी साधारण गोष्ट असते जी सगळीकडे असते ती एक
प्रतिकात्मक स्वरूपात तिथे दाखवायची. पण त्याच्या आजूबाजूला ज्या गोष्टी गावानुसार शहरानुसार बदललेल्या असतात, संस्कृतीनुसार बदललेल्या असतात, तसे प्रेक्षकही वेगवेगळ्या अभिरुचीचे आपल्या नाटकाला येत असतात. तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या नाटकाकडे पाहावं, हा एक त्याच्यातला हे डायमेन्शन मला साधता येतं. कारण नेहमी मी नाटक बसवताना प्रेक्षक म्हणून मला काय वाटेल, मला काय दिसतंय, याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कोणी आपण तालमी करतो, माझा को ॲक्टर असेल, ॲक्टर्स असतील, त्यांच्या पद्धतीने ते काय वाटतं. त्यामुळे हे असंच आहे. हे जे आपण कधी कधी चौकट बांधतो आणि त्यात नाटक बांधून टाकतो, त्याचे काही परिणाम पण होतात की हे मी सांगतोय ह्याच पद्धतीने पहा. आपण थोडंसं ते लिबरल जर ठेवलं तर ज्याला ज्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने ते घेता येतं. आणि म्हणून अतिशय कमी गोष्टी वापरून माझा आर्टिस्ट हा फार महत्त्वाचा घटक मी नाटकात मानतो. कारण मग तोच कधी कधी माझ्या नाटकातलं नेपथ्य होतो, तोच बॅकग्राऊंड म्युझिक पण होतो. जेव्हा 2 ॲक्टर असतात ते एकमेकांना बॅकग्राऊंड म्युझिकही देत असतात आणि बोलत पण असतात. यातनं जितकं नाट्य फुलवता येतं तेवढा प्रयत्न असतो. त्यामुळे खूप तंत्राच्या मध्ये अडकण्यापेक्षा संहिता आणि कलावंत या दोघांच्याच माध्यमातून नाटक पोहोचलं पाहिजे, असं एक दिग्दर्शक म्हणून माझं मत आहे. आणि मी त्याला जोडून फक्त अजून 2 गोष्टी ॲड करतो. एक म्हणजे जसं आमच्याबरोबर तो काम करतो तसं आता दोन्ही म्हणजे हंडाभर चांदणे आणि राजहंस या दोन्हीच्या प्रकाश योजनेबद्दल तू बोलते आहेस. तर प्रफुल्ल दीक्षितने त्याची प्रकाश योजना केली, तर त्याच्याबरोबरही जसं तो आमच्याबरोबर काम करतो तसं तो त्याच्याबरोबरही ते काम करून त्याच्यातून काय बेस्ट आहे हे काढून पुन्हा मिनिमलिस्टिक जात असताना अर्थात हे म्हणजे आपण समांतर नाटकं करताना ती एक अडचण असतेच पैशाची आणि प्रवासाची वगैरे वगैरे. त्यामुळे ते असून सुद्धा त्याच्यामधून आपण सर्वोत्तम परिणामकारकता कशी आणायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला आठवतं पहिला प्रयोग जो आमचा दीर्घांक स्पर्धेला जो झाला होता त्याला एक परीक्षक आपले मुळे मामा परीक्षक होते आणि आम्ही तिघं पण होतो. प्रदीप मुळे ते होते. तर मामांनी एक खूप चांगली गोष्ट आणि ते मला वाटतं की ते कम्प्लिटली क्रेडिट गोज टू सचिन. मामा असं म्हणाले, आम्ही सचिन आणि दत्ता आम्ही उभं होतो, तर ते म्हणे की जेव्हा यांचं ठरतं टँकर येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळे वाट पाहिलं तर तो ब्लॅकआउट झाल्यानंतर जे सगळं जातं आणि एक झाड आहे आणि असे रांगेमध्ये हंडे कळशा असे रांगेत लावलेले आहेत शिस्तीने की आता सगळे. तर म्हणे सगळं गेल्यानंतर जे रंगमंच जो दिसला रिकामा, तो रिकामा मंच माझ्या अंगावर आला. आता हे मामांनी म्हणणं, एका नेपथ्यकाराने अत्यंत कुशल आणि लेजेंडरी यांनी म्हणणं की रिकामं माझ्या अंगावर आलं, हे आमच्या त्या काळाच्या आमच्यासारख्या नवख्या यांना याची परिणामकारकता आम्हाला जी हवी होती त्याच्यात आमचं काही आखीव असं काहीच नव्हतं की इथं म्हणजे इथे मारला की ही सोंगटी जाईल. हां, ते जेवढं समोरचा रिसीव्ह करतो तेवढं त्याला लेअर्स मिळत जातात. पण म्हणजे आता तुम्ही म्हणालात की संहिता आणि कलाकार, तर प्रणव तुझी भूमिका त्याच्याबद्दल तू सांग. आणि तुझी भूमिका पण म्हणजे तुम्ही दोघंही ॲक्टर म्हणून खरं तर आम्हाला कळलात ते या नाटकामुळे. आपण ह्या नाटकामुळे तुला अख्खा रोल आम्ही ठरवला की वी शुड कास्ट यू वगैरे वगैरे. तर ह्या भूमिकेबद्दल सांग. ही मोठी प्रोसेस होती ॲक्च्युली. आम्ही एकत्र एकांकिका वगैरे करायचो खूप. मी सचिन आणि दत्ता यांची आम्ही एकांकिका नाटक बघायचो. त्याचं असं अरे खूप छान गोष्ट हे मांडतात, करतात, ते भावतं म्हणजे यांच्यामध्ये चांगली गोष्ट, यांच्यावर कधी काम करायला मिळालं तर आपण करू शकतो सोबत. तू आणि प्राजक्त कॉलेजचे आमचा एक वेगळा ग्रुप होता आणि यांचा वेगळा एक ग्रुप होता. सो आम्ही मुळात आम्ही जिथे काम करायचो ज्या सरांकडे, निरंतर सर आमचे, त्यानंतर आम्ही स्वतःचा ग्रुप जो उघडला ती हिंमत प्रणवनी दाखवली की किती दिवस तेच करायचं, ते सर दुसरं काही करतच नाही तर आपण सुरू करू. मग त्यांनी एकांकिका सुरू केली तालमी. तो म्हणे मी सुरू करतो, तुम्ही मदतीला या.
आणि मग ते मदत म्हणण्यापेक्षा मग एक आमचा तो एक ग्रुपच सगळा तो तयार झाला. तर तेव्हा आम्ही जेव्हा जी चांगली नाटकं जी बघायचो त्यातली जी काही 1-2 मोजकी नाशिकमध्ये व्हायची त्यातलं प्रामुख्याने सचिन दत्ताचं नाटक होतं. तेव्हा आम्हाला नेहमी असं वाटायचं की यांच्याबरोबर कधीतरी कोलॅबोरेट केलं पाहिजे. असंच एकदा मग सचिनचाच फोन आला की अरे असं एक नाटक करतोय तर तू आहे का इंटरेस्टेड. म्हटलं अरे मग नक्की कधी पण तू बोलव. तर झालं तिथून सुरू. मग ते स्क्रिप्ट वाचन झालं, सगळं झालं. पण नंतर एक असं जड जायला लागलं सचिनबरोबर काम करायला, कारण त्याची विचाराची पद्धत, त्याचं जे बसवण्याची ही ऐकून होतं फक्त की अरे तो खतरनाक आहे, तो बसवताना भीती वाटते तुझ्याबरोबर काम करताना. म्हटलं आता ठीक आहे, आता घुसलो तर आता करू आपण. मग ती तालीम जेव्हा सुरू झाल्या त्या हंडावरच्या, तर सुरुवातीला मला ते त्याच्याबरोबर मॅच होणं खूप अवघड जात होतं ते करताना, की अरे याला नक्की काय म्हणायचं आहे. ते गिव्ह अँड टेक आमचा प्रोजेक्ट आम्ही खूप लहानपणापासून बरोबर करत असल्यामुळे ते आमचं ते होतं ते. पण ती गिव्ह अँड टेक करताना मला जरा जास्त जड जायला लागलं. मग खूपच प्रॉब्लेम व्हायला लागले. पण मग तो बोलला की नाही तुम्हाला एक स्पेशल तुझा वेळ कधी असतो तो मला देत जातो. आणि त्यावेळेस मी जॉब करायचो. मी शिफ्ट ड्युटी असायची माझी 3 ते 7 आणि 7 ते 3 आणि 3 ते 11. तर मग मी सकाळी 3 ते 7 ज्यावेळेस 7 ते 3 ज्यावेळेस जॉबवरून यायचो त्यावेळेस 3 नंतर मी वाहून दिलं. मग त्याच्याकडेच मी असो. मी एकलरेला आणि हे प्रॅक्टिस गंगापूर रोडला असा मोठा प्रवास तो, म्हणजे आपण जिथं शूट करायचो मखमलाबाद तिथे जवळच होतं ते. तर मग मी दुपारी 3ला आल्यानंतर मग तो मला व्यवस्थित त्या कॅरेक्टरविषयी डिस्कशन व्हायचं, करायचो, हे करायचो. तरी ती गोष्ट मला ती झेपत नव्हती. मग एक दिवस कानावर आलं की यार नाही जमत आहे मला इकडून तिकडून जरा एक हे लागली की अरे त्याला त्या सचिनला ती गोष्ट पाहिजे तुझ्याकडून नाही येते. तर मग मी माझी स्वतःची एक वेगळी प्रोसेस मी घरी पण करायला लागलो. मी फिल्म्स पाहिल्या बऱ्याच. तो एक पुढारीसारखाचा कॅरेक्टर असल्यामुळे मी क्रांतीवीर, नाना पाटेकर वगैरे अशा बऱ्याच फिल्म्स मी पाहिल्या त्या. तरी मला ते नाही, ते जोपर्यंत आपण आत स्वतः ती गोष्ट फील करेन तोपर्यंत ती बाहेर येणार नाही, ही तेवढीच खरी गोष्ट आहे. मग मी पाणी जे आपण पितो तर सहज घरी काय आपण पाणी असंच उपलब्ध होतं आपल्याला, घरी भरलं प्यायलो. मी पाणी जरा प्यायला मी उशीर करायला लागलो. पाणीच पित नव्हतं मी. नाही प्यायचं मला पाणी, बघू काय फील होतं, काय आपल्याला आतल्यात ती गोष्ट होती. तशी ती प्रोसेस सुरू केली. तो मला जास्त हेल्प झाली. एक गोष्ट अजून, आई बसलेली असे दमून बसली, ती पाणी मागायची. मी पाणी देतच नव्हतो आईला. जाऊन ती अरे पाणी दे पाणी दे नाही दिलंच नाही. अरे पाणी दे मला तहान लागली. हां, मग तो तिचा जो पाणी नाही पिल्यामुळे तिची चिडचिड हे जे आहे ना तो, मग ते पाणी दिल्यानंतर मी सांगितलं ना तिला मी काय करतो, पाणी द्यायचो मी. अशी ती प्रोसेस मी ती त्याविषयी करायला लागलो. मग हळूहळू त्याच्यातल्या गोष्टी मला थोड्या कळायला. पहिल्या प्रयोगाला दुसऱ्या प्रयोगाला अजिबात नाही. मला अजून आठवतं जो पार्ल्याला जो याची फायनल होती तिथं जो प्रयोग झाल्यानंतर मला अनिता भेटली की नाही रे, अनिता दाते. हां अनिता दाते, की नाही तू म्हणजे ती नाही तेवढं अजून तुझं होते. त्यावेळेस तिने पण मला सांगितलं. आणि म्हटलं काहीतरी अजून मिसिंग आपल्यात होतं आहे. कारण सचिन माझ्याकडून काढून घेतच होता, जेवढं त्याचं जमत होतं तेवढं तो काढत होता. मग मी हळूहळू ते प्रोसेसमध्ये आलो. काही गोष्टी मग सोसलेल्या कशात, मला आठवलं ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो लहानपणी, चप्पल वगैरे घालायचो. ते चप्पल काढून पळता येत नव्हतं, चप्पल काढून तिथं खेळायचो आम्ही ग्राउंडवर क्रिकेट. तर ते उन्हातानाचं काय त्यावेळेस काय हे नव्हतं. तर ते चटके बसायचे पायाला, पण ते पायाला चटके बसायचे तर अरे विकेट काढ लवकर, बसायचं सावलीत, आपली बॅटिंग कधी येईल असे नाही. ते ती प्रोसेसमध्ये परत मी गेलो. अरे हां, हे फील कसं होऊ शकतं आपल्याला काय, अशा प्रकारे ते कॅरेक्टरचा मी एक स्वतःच्या पद्धतीने मी प्रयत्न केला, अभ्यास केला तो. आणि तसा तो संभा एक कॅरेक्टर उभं करायचा मी प्रयत्न केला माझ्या याने. बाकी क्रेडिट तर सचिनचंच आहे, ज्यांनी जो माझ्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या, ज्या फील दिला मला त्याच्या बोलण्यातून, त्याच्या त्या प्रेशरमधून की अरे ही गोष्ट कशी घडू शकते, काय घडू शकते. ती मजा आली करायला. मला ते कॅरेक्टर म्हणजे खूप काही देऊन गेलं हंडाभर चांदण्या मला. त्याच्यामुळे एक पुढारी जो आहे, मी ॲक्च्युली खूपच बुजरा अरे यार हो ओके नाही मला नको, तुमचं तुम्ही करा, पण संभामुळे मला पाहिजे ते मी करणार ते, हा जो कॉन्फिडन्स. एवढं मी तुला प्रणव कधीच बोलताना पाहिलं नाहीये. म्हणजे 100% हे कॅरेक्टर तुला खूप काही दिलं कॅरेक्टर म्हणजे खूप मजा आली. बाकी प्रोजेक्ट तर होता तो मला वेळोवेळी ॲक्च्युली ते स्टेजवर ज्यावेळेस करायचो त्यावेळेस तो काय बोलायचं त्याला गिव्ह अँड टेक. ॲक्च्युली प्रोजेक्टमुळे मला ती खूप सवय लागली गिव्ह अँड टेकची. अरे यांनी बोलत अरे याला आपण असं रिॲक्ट होऊ शकतो, ह्या असं ते नाटक घडत गेलं. आणि ते पाणी न पिणं, आईला पाणी न देणं उन्हात, त्या गोष्टीतून मला त्या कॅरेक्टरची जाणीव झाली अरे हे काय असू शकतं. आणि एक असून आठवतं मला, आम्ही एकांकिका वगैरे झालं ना, आम्ही फार्म हाऊसला असे नाशिकजवळ आहे बरेच, तिथं जायचो आम्ही.
तर तिथे एक नाईट आऊट तिथं असायचं आमचं मित्र नाटकाचे एकांकिका झाल्यानंतर. तर बऱ्याच वेळेस अशा काही गोष्टी दिसल्या की बरेच महिला ना हंडे घेऊन जात असायचे. त्यावेळेस त्याचं काय वाटलं नाही की हां आणलं पाणी भरून घरी घेऊन गेले हे काय. पण ज्यावेळेस हे नाटक करताना ना ती गोष्ट आठवली की अरे हे नाही, हे सोपं नाही आहे. हे सकाळी जातात, पाणी भरून संध्याकाळी पुन्हा येतात, पायात काय नसतं त्यांचं. ही खूप मोठा स्ट्रगल हा एका हंड्यासाठी हा. तेव्हा ते त्याच्यातलं जो राहिला की चांदणा बी पाण्यात उतरतात असे ते आहे ती गोष्ट ना. ते पाणी नाही येते त्याच्यामध्ये, त्यामुळे ते हंडासुद्धा ना एक मोठी दरी वाटायला लागली त्या लोकांना. कारण अरे पाणी नाही आहे, हे हंडा नाही, हा दरी आपल्यासाठी पाणी पाहिजे. ही गोष्ट त्या प्रवासातून त्या महिलांच्या ह्याच्यातून ती अजून जाणवायला लागली. त्याचा उपयोग मला पुढच्या प्रत्येक प्रयोगाला होत गेला. ती इमॅजिन करून त्या गोष्टीत उतरून त्या कॅरेक्टरमध्ये विचार करून त्या गोष्टी सगळ्या त्या करत गेलो. त्याचा खूप त्रास झाला, पण ते मी सॅटिस्फाय की एवढं चांगलं नाटक मला करायला मिळालं. त्याच्यातून स्वतः मी म्हणजे मला एक स्वतःला एक हे मिळालं, मी घडलो स्वतः त्या नाटकामुळे. याबद्दल खरंच मी सचिन आणि दत्ताचे त्याबद्दल खरंच थँक्यू त्यासाठी. प्राजक्ता तुझा आणि तू तर त्याच्यामध्ये म्हाताऱ्या मास्तराचा रोल करतोस. म्हणजे एकतर ऍक्टरला वयापेक्षा मोठा रोल, वयाने मोठा रोल करायला आवडत नाही. आणि तुझा आवाज खूप पिक्युलियर आहे. तर त्याचा वापर तू तुझ्या कॅरेक्टरमध्ये कसा केलास? मला जेव्हा मला सचिननी विचारलं होतं नाटकासाठी आणि आम्ही जेव्हा गेलो, मी जेव्हा भेटलो, म्हणजे मला नाटक ऐकल्यानंतर म्हणजे खरं तर मला कळलं नाही की म्हणजे मला का विचारलं आहे हा रोल. आणि म्हणजे मी तर तेव्हा सचिनला हे पण आता जे प्रणव जे सगळं सांगतोय की मला जमतच नव्हतं, तर मला असं हळूहळू दिसायला लागलं होतं की याचा स्वभाव माहिती असल्याने की हा एक दिवस जाणार, म्हणजे सोडून जाणार नाटक. आणि मी सचिनला म्हटलं होतं की हा गेला की तो रोल मी करणार म्हटलं. तर पण तरी आम्ही रात्री बोलून मी त्याला की आपण करत राहू. हे तू सतत करतो? हो, कारण आम्ही आधी लहानपणीचे मित्र असल्यामुळे रात्री तो त्याची इथली तालीम झाली, त्याची तालीम झाली की तो फ्रस्ट्रेशनमधून त्याचा मला फोन न्यायचा की याला काय अर्थ आहे वगैरे. मग आम्ही एक फोनवर काहीतरी आमचं व्हायचं. आणि याच्या आधीची जी काही नाटकं होती जी आम्ही करायचो, त्याच्यात अशी अनेक नाटकं एकांकिका होती की ज्याच्यात मी दिग्दर्शक होतो आणि तो त्याचा अभिनेता होता. त्यामुळे मला तसं एका अर्थाने त्याला हँडल कसं करायचं ॲज अन ॲक्टर मला त्याची सवय होती. तर आम्ही तेही बोलत होतो. मला जेव्हा ही म्हाताऱ्याची भूमिका करायला जेव्हा लावली तेव्हा मी म्हणजे आता ही का लावली हां म्हणजे कारण की मला असं होतं की एक नुकतंच एक गडीवरच्या पोरी नावाचं एक खूप छान नाटक झालं होतं, यांनीच केलं होतं. 4-5 मुली त्यांचा सोलो असं ते सगळं एक सुंदर होतं. त्याला बऱ्यापैकी त्याला पुरस्कार पण मिळाला, असं नाव पण झालं होतं. आम्हालाही आवडलं होतं. आणि आमच्या अगेन त्या नाटकामध्ये आमच्याच ग्रुपमधल्या 2-3 मुली त्याच्यामध्ये होत्या. तर त्यावेळेस पण मी त्या दोघांना म्हटलं आता गडीवरच्या मुली पोरी झाल्या, आता पारावरची पोरं कधी करताय तर आम्हाला सांगा असं. त्यामुळे त्यांनी काही सांगितलं तर हे करूया. मला तो एक्सपेरिमेंट करायचाच होता, एक कोलॅबोरेशन मला ते हवंच होतं. आणि ते जेव्हा करू लागलो तेव्हा मला जे मी माझ्या मेमरीजमधून मला जी म्हातारी माणसं जी मी शोधत होतो त्यात एक खूप माझे दोन्ही आजोबा, माझ्या वडिलांचे वडील आणि आईचे वडील, यांच्याशी ते जेव्हा यायचे तेव्हा मी जेव्हा लहान होतो मी त्यांच्याकडे आत्ता मी जेव्हा विचार करतो मी खूप त्यांच्याकडे खूप त्यांच्याशी गप्पा मारणे किंवा त्यांचं निरीक्षण करणे असं एक लहान म्हणून व्हायचं माझ्याकडून. त्यामुळे याच्यातलं ते पर्टिक्युलरली जो आवाज जो आहे की तो संभाला जो हाक मारतो, तसं माझे आजोबा जे होते, वडिलांचे वडील जे होते, ते माझ्या चुलत भावाला म्हणजे इथे त्यांचा ओटा जर इथे असेल घराचा तर मळ्यावर असलेला जो माझा चुलत भाऊ होता ते खूप दूर अंतर होतं, पण ते त्याला चंद्रकांत त्याचं नाव होतं, ते त्याला चंद्रकांत म्हणून जोरात हाक मारायचे. तर मी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये नेहमी जेव्हा गावी जायचो तेव्हा संध्याकाळी ते त्याला बोलवण्यासाठी हाक मारायचे. तर चंद्रकांत ही हाक ते ज्या पद्धतीने मारायचे ते माझ्या कानात इतकं पक्कं बसलं होतं. त्यामुळे मी ते संभा ह्या हाकेला जो एक आस आहे, मारून दाखव ना संभा आता वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे आहे.
सकाळपासून म्हणजे जेव्हा रात्र होते तेव्हा त्याच्यामध्ये खूप थकलेपणा आहे वगैरे वगैरे, पण सुरुवातीला जिथून आपण ही सवय लावतो प्रेक्षकांना की ही हाक आहे आणि अशा पद्धतीची, की आता याच्यातही पुन्हा ग्रेटनेस ऑफ सचिन की हे अंतर कळण्यासाठी तो कुठेतरी लांब आहे आणि मी कुठेतरी इथे आहे. सो तो फक्त म्हणायचं की कशी हाक मार ही त्यांनी कधीच सांगितली नाही, तो सांगायचं की तुमच्यात अंतर आहे इतकं लक्षात ठेव. मग 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 आता ते तुम्ही ठरवा काय. तर हा दूर आहे, मी इथे आहे आणि संभा पूर्वेकडे लक्ष आहे ना, मग तो तिकडून घ्यायचं. सो असं एक क्लिअर तुम्हाला डिस्टन्स. सो हे मी माझे आजोबा जे मला हॅमलेट मधलं ओपनिंग आठवलं. अच्छा तो म्हणतो असंच आहे ते, तो काय ते दोघं सुरुवातीला जे म्हणतात ना की बुरुजावर कोण आहे रे, तो सेम फील आहे की तो दूर आहे आणि ते बुरुजावर आहेत. हा या इथे एक गार्ड आहे, एक तिकडे दुसरा गार्ड आहे, सेम फील. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो हे सगळं आठवणींमधून पण मगाशी जो विषय झाला त्या शब्दांमुळे, त्याच्यातल्या इंटेन्सिटीमुळे सुद्धा ते माळ उभं राहायचं, त्याला गरज नव्हती नेपथ्याची किंवा कसली. इट इज ॲक्च्युली इवन मोर टफ ना, कारण टिपिकली कमर्शियल नाटकांमध्ये पडदा फ्लॅट हे ते करून खूप हल्ली ते LED वगैरे, बरोबर. हो हो. हे काहीही नसताना ते इवन आम्ही कोकणात एका ठिकाणी प्रयोग करत होतो आणि साधारण ग्राउंडमध्ये प्रयोग होता, 5,000 ते 6,000 पब्लिक होतं आणि नेहमी आपल्याला टेन्शन येतं ना, कारण असा ऑडियन्स असतो रात्रीचा करमणूक म्हणून आलेला असतो आणि त्याच्यासमोर आता असं नाटक करायचं आहे तर तो कुठल्या पद्धतीने ते घेईन याचं एक थोडंसं टेन्शन असतं. पण नाटक सुरू झालं आणि जेव्हा नाटक शेवटाकडे यायला लागतं आणि याच्या आरोळ्या संभाला चालू होतात तर प्रेक्षकांमधनं यायला लागला एका लिमिटनंतर. तर सर्वच्या सर्व प्रेक्षक संभा असा थोडा गॅप गेला की आवाज. अरे एक टेंडन्सी आता मला असं लक्षात आलं की आपली काय असते, संबा, ती नाही आहे ती वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक हाकेमध्ये प्राजक्तने खूप व्हेरिएशन्स पण दिल्या होत्या, म्हणजे त्याचा अर्थ, त्याच्यातनं वाटणारी एक संभाबद्दलचं प्रेम, पाण्याची वाट बघणं, गावाबद्दलचं, हे सगळ्या गोष्टी उभ्या राहायच्या डोळ्यासमोर. प्रणव तुला काहीतरी म्हणायचं होतं. पाणी नव्हतं पित ना, त्याच्यामुळे ते तो टोन पण सापडायचा कोरड पडल्यानंतर. पण मग तुम्ही प्रयोगाच्या वेळेस पण हे करायचा? ऑलमोस्ट करतो. आता तर मी अजून काय करतो, म्हणजे आता मागचा जो प्रयोग झाला पुण्याचा, जे कॉस्ट्युम आहे ते धुतले नाही आहे, ते तसेच बॅगेत कोंबून ते ठेवले आहे, कारण प्रयोगाला त्याचा पण खूप उपयोग होतो की तो त्याचा जो वास. शेजारच्या ऍक्टरचं काय ते सगळं हाही नाही करत, प्राजक्त पण नाही करत ती गोष्ट. त्यामुळे ती त्याचा उपयोग तेवढा स्टेजवर गेला तो होतो, त्याचा पण उपयोग ते. आणि पाणी शक्यतो नाही पित प्रयोगाच्या आधी तो. आणि मला इथे एक तू भूमिकेच्या तयारीबद्दल किंवा भूमिकेबद्दल एक गोष्ट जी मी कधीच कोणाशी डिस्कस पण केली नव्हती किंवा चूक आहे की बरोबर आहे हे मी न जाता, कारण आपल्याला आपली बॅकस्टोरी तयार करायची असते. तर मी माझी एक बॅकस्टोरी मी अशी तयार केली होती की ज्या दिवशी टँकर आला त्या रात्री जेव्हा हा मास्तर झोपला असेल त्यानंतर तो उठलेला नाही, हे तो मेला आहे. दॅट वॉज हिज. तर त्यामुळे हे त्याचं शेवटचं हे होतं आणि ते हे माझं ठरवल्यामुळे त्या सगळ्याला जे एक धार येत गेली की अरे हे दिस इज माय लास्ट नाईट. आणि त्याचं जे उपरणं आहे तो ते एक माझ्या डोक्यामध्ये त्याच्या घराचा एक पूर्ण मी हे तयार होतो की तो गेल्यावर ते उपरणं कुठे टांगतो, त्याला बायको आहे की नाही आहे. सो आता त्याला हे धरून ठेवणारी ही एकच गोष्ट आहे जी झाली. याने टँकर गावात आणला म्हणजे जे काही एक ट्रान्सफर ऑफ नॉलेज किंवा एक ट्रान्सफर ऑफ हे कम्प्लीट संपलेलं आहे आता. जीव अडकला. सो जे जीव अडकणं जे आहे ती गोष्ट घडली. त्यामुळं आता कदाचित म्हणजे हे आता इतक्या प्रयोगानंतर हा पहिल्यांदाच ऐकत असेल की त्याच्या बॅकस्टोरीमध्ये तो मरतो, असं मी माझं ठरवलं. सो या नाटकामध्ये एन्व्हायरमेंटबद्दल आपण बोलतो, आपल्याला दुष्काळ जाणवतो, आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम जाणवतो, आपल्याला हीट जाणवते ओव्हरऑल जी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आणि आता मुंबईत पण वाढत चालली आहे. ग्रामीण
जग आपल्याला दिसतं, असे अनेक मुद्दे ह्याच्यामध्ये येतात ज्याच्यामुळे नाटक खूप हेवी होतं, खूप ग्रिम होतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही गाणी, म्युझिक, अपबीट एलिमेंट्स ही पण वापरलेली आहे ज्याच्यामुळे ते एंटरटेनिंग पण होतं. तर त्या एंटायर युसेजबद्दल बोला ना, की वाय द म्युझिक, वाय दॅट ते वाजवत बिजवत येतं आणि मला जशांचा फील येतो ॲक्च्युली एवढ्या ग्रिम टॉपिकला. नाही, हे सगळं दत्ताच्या लिखाणातच आहे गोष्टी. कारण त्यांनी ज्या पद्धतीचं गाव बघितलं आहे आणि तो त्या पद्धतीचं गाव त्याच्या लेखनात कायम उभं करतो, त्याच्यात ती माणसं आहेत, ती कॅरेक्टर आहेत आणि ती आमच्याही आजूबाजूला कुठेतरी आम्ही बघितलेली असतात, अनुभवलेली असतात. त्यामुळे आता गाणी म्हणून गाणी टाकू तर असं होत नाही, तर त्या माणसांच्या व्यक्तिमत्वाबरोबरच ती गाणी आलेली असतात. त्यामुळे तेव्हापासून आम्ही काय करायला लागलो, ह्यापूर्वी काही नाटकं केली होती की ज्याच्यात गाणी होती, संगीत होतं, तर आपण एक बाजूला पीठामध्ये हार्मोनियम वादक किंवा असं लाईव्ह म्युझिक देण्याचा एक प्रयत्न करतो. पण जेव्हा ते स्क्रिप्ट वाचलं तेव्हा गाणी नव्हती, पण एक काव्यात्मक काही ओळी दत्ताने त्या कॅरेक्टरच्या तोंडी घातल्या होत्या. मग ती कॅरेक्टर शोधतानाच एक आम्ही असा विचार केला की याला थोडंसं तुणतुणं वाजवता येतं का, गाण्याची एक रॉ म्हणजे गायकी असं नाही, पण एक बेसिकली गुणगुणता येतं का, अशी ती आम्ही म्हणजे राजेंद्र उगले, अरुण इंगळे वगैरे ही जी कॅरेक्टर होती गावकर यांची, त्यांना थोडंसं वाजवता येत होतं, गाता येत होतं, दिमडी ते छान वाजवत होते. आणि मग ते चला इथे ह्या कवितेच्या ओळी आहे तर ह्या आपण गाऊन हे करू, आणि ते छान फुलत गेलं. आणि एक वाट बघण्यात, जेव्हा आपण कसली वाट बघतो कुठेही असताना, मग ती प्रेयसीची असो किंवा एखाद्या कामाची असो किंवा कसली असो, तेव्हा जेव्हा वेळ जाता जात नाही तेव्हा आपण ती वेळ काढण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. त्याच्यात संगीत किंवा गाणं हे फार महत्त्वाचं घटक असतो. त्यामुळे आमच्या सगळ्या नाटकांमध्ये गाण्यांचा एक फार महत्त्वाची भूमिका आहे नाटकामध्ये, आणि त्या अनुषंगाने ती गाणी येतात. आणि ती नुसती गाणी येत नाही तर सोबत तत्त्वज्ञान घेऊन येतात. त्यामुळं त्या तत्त्वज्ञानाला ठळक करून पोचवणं, हां, त्यामुळे ते गाव आणि त्यांच्या जगण्याचा तो भाग आहे. आणि मला वाटतं कॉन्ट्रास्ट असल्यामुळे सुद्धा, म्हणजे हे एवढे कष्टी आणि दुःखी सगळी लोक आहेत, पण हे सगळं पाण्याचं दुर्भिक्ष त्यांचं सवयीचं झालं आहे आणि ते त्याच्यातही संगीत वाजवत आहेत आणि वाट पाहत आहेत. सो हा जो कॉन्ट्रास्ट आहे की आपण जनरली आनंदी संगीत आणि आनंद हा जनरली कोरिलेट केला जाणारा हे आहे, पण अशा ठिकाणी हे आमच्या सवयीचं आहे, हे सांगण्यासाठी ते संगीत येतं आणि मग मला वाटतं ते अजून जास्त धारदार होतं. आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे इथे सुरुवात होते, टँकरची वाट बघणं हा एक अख्खा मधला पॉईंट आहे. आणि मग टँकर आल्यानंतर पहिलं पाणी कोण पिणार हा एक आणखीन मुद्दा आहे जो शेवटी येतो. तर तो काय आहे, म्हणजे इट डझंट फिनिश विथ द टँकर कमिंग, टँकर आला, पहिलं पाणी कोण पिणार, म्हणजे तू म्हणालास तसं तिला पाचतात त्या बाईंना. पण आता ह्या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाची घटना अशी आहे की संभाचे वडील आजारी आहेत आणि त्यांनी तरीही तिथे न जाता हां नाही मी मधलं सांगतोय की ते आजारी आहेत आणि त्यांनी संभानी आणि यांनी 2 माणसं तिथे ठेवलेली आहे की त्यांच्याकडे लक्ष ठेवा, काय त्यांचं काय चाललंय वगैरे वगैरे. ते एका पॉईंटला येतात की खूप जास्त तब्येत त्यांची झाली आहे आणि ते सांगायला तर संभाला, तो संभा मास्तरांकडे येतो की बघा काय, म्हणजे काहीतरी तुमच्या गीतेत काही उपाय असेल तर सांगा, ते जरा हे होतील. तर हा आता गीतेत, तर ह्याला माहिती आहे गीतेत काय उपाय असणार आहे, त्यामुळे तो त्याचं मन राखण्यासाठी म्हणतो की तो मरणार नाही, आपण एक काम करू, टँकर आला ना की पहिलं पाणी तुझ्या बापाला देऊ. सो आता हे झाल्यावर याचा अर्थ म्हणजे टँकर येणार आहे की नाही यावर चर्चा होत नाही आहे, टँकर येणार आहे त्याचं पाणी आपण तुझ्या बापाला देऊ, मग त्याला एक तिथे उभारी मिळते. सो असं टँकर येताना काय काय होणार असं ठरतं एक की तुझ्या पण मध्ये एका पॉईंटला शेवटाकडे येताना त्याचे वडील मरतात आणि मग ते पूर्ण तो उरस्फोट त्याचा सगळा होतो. आणि जी किडनॅप करून आणलेली जी तहसीलदार बाई आहे आणि जी गावातली जी यांच्या सोबतीची एक चंद्रा म्हणून एक जी हे मुलगी आहे,
ती टँकर आल्यावर पहिला ग्लास भरून त्या तहसीलदार बाईकडे घेऊन येते आणि ती म्हणते की आणि हे पाणी घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल की गावाने पाणी पण नाही विचारलं. सो असं ते फॅन्टॅस्टिक. थँक्यू व्हेरी मच. आपण फार सुंदर ह्याच्यावर गप्पा मारल्या, पण आपला कार्यक्रम संपायच्या आधी काही प्रश्न. तुम्ही खूप इंटर कॉलेजिएट, एक्सपेरिमेंटल, पॅरलल थिएटर केलेले असल्यामुळे हा प्रश्न आहे की महाराष्ट्रात होणाऱ्या 3 स्पर्धा कुठच्या? तिघांनी एक ॲक्च्युली अहमदनगर महाकरंडक. क्या बात आहे. अहमदनगर महाकरंडकवरनं सुरुवात केली. आम्ही INT वरनं हो, सुरुवात आम्ही कधी केलंच नाही ना. आम्हाला ते सकाळ करंडक आणि लोकांकिका. हे तिन्ही मुंबईच्या बाहेर होणाऱ्या स्पर्धा आहेत. ह्या माझ्या मेमरीमध्ये नाही आहेत, माहिती आहे का तुला? म्हणजे व्हॉट डू आय थिंक ऑफ सवाई, INT, पुरुषोत्तम. पण तुला सांगू, आम्ही हे तिन्ही स्पर्धा आम्ही केलेल्याच नाही. म्हणजे ॲज अ ॲक्टर, दिग्दर्शक असं केलेलंच नाही. मी देवबाभळी लिहिल्यानंतर मला विचारणा झाली होती रुईयाकडून, INT साठी लिहाल का? आणि मी माझी बकेट लिस्टमध्ये एक टिक व्हावा म्हणून मी एका दशावतार लिहिला. आणि ती पहिली आली ना INT. हो, मला आठवतंय 11 वर्षांनी रुईयानी INT जवळजवळ गमभनानंतर मला वाटतं ती पहिली आली. टुक अ लॉट ऑफ फिअर्स. आता तुम्ही मेनस्ट्रीम वरती पण काम करताय, त्यामुळे मराठीतले 8 करंट निर्माते नाटकाचे 8 निर्माते. 8 निर्माते. पहिला स्वतःचा निर्माता सांग, नाही तर तो चिडे. अर्थात भद्रकाली म्हणजे प्रसाद कांबळी, प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी. चंद्रकांत कुलकर्णी म्हणजे जिगीषा म्हणजे हा, श्रीपाद पद्माकर, जिगीषा, प्रिया बापट, भरत इथे बघून नाही वाचायचं. भरत जाधव आणि प्रिया बापट. ओके, हाडाचे निर्माते नव्हे. हो करेक्ट. हाडाचे निर्माते श्रीपाद पद्माकर, गोट्या सावंत, लता नार्वेकर, समीर हम्पी. अजून एक काय हे असं कला वैभवचे मोहन तोंडवळकर. सुयोग आहे, पण ते जरा कमी झालंय, पण आहे बरेच आहे. मोहन वाघ. अष्टविनायक. ओके. 3 संवेदनशील प्लेराइट्स इन मराठी, सेन्सिटिव्ह प्लेराइट्स इन मराठी करंट. तू घंटी वाजवलीस. हो ना. आता सांगा. एकतर ऑब्विसली प्राजक्त आहे, दत्ता पाटील आहे, येस, युगंधर आहे, तो चांगला लिहितो. युगंधर देशपांडे. येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. एक्सपेरिमेंटल थिएटर होतात अशी मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली नाट्यगृहांची नावं सांग. वा वा, किती छान. SLR, पुण्याचं SLR, डॉक्टर श्रीराम लागू, रंगावकाश, द बॉक्स, सुदर्शन, पुण्यात परत एकदा पुणे, मिनी हे पुण्यामधलं, घाणेकर, आणि मुंबईमधलं मिनी काशीनाथ घाणेकर, मिनी रवींद्र, पृथ्वी, NCPA. याच्यात नाशिकचं नाव नाहीये. याचा इतका खेद होतो. का पण असं? मग तुम्ही कुठे करता प्रयोग? म्हणजे हे या नाटकांचे प्रयोग? राजहंसचा एकही प्रयोग नाशिक एक झालेला आहे. नाशिकला झालाय पसा नाट्यमध्ये. जेव्हा आम्हाला असं प्रायोगिक साठी आम्ही खूप म्हणजे सध्या आहे, झटतो आहे. आम्ही स्वतः प्रयत्न करतोय. कोणी आम्हाला 5-10 वर्षांसाठी जागा दिली, शाळा वगैरे नाही, म्हणजे आविष्कार नाही, शाळा पण तयार नाही होत. तिथे ज्या सांस्कृतिक संस्था आहेत, ज्या नाशिकचं सांस्कृतिक वैभव जपून सांभाळून उभ्या आहेत, त्या सुद्धा तयार नाही होत.
सध्या आम्ही म्हणजे तसं बॅड बॉईज आहोत नाशिकचे, कारण आम्हाला कुठेही प्रमुख पाहुणे किंवा पुरस्कारासाठी बोलवलं की आम्ही आमचं मनोगत म्हणून हेच सगळं जोडून नाट्यगृह. आणि कारण ते ठरवलं तर 1-2 नाट्यगृह नाशिकमध्ये होणं खूप सोपं आहे, पण ती इच्छाशक्तीच दिसत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम. जागा आहे आणि तेवढी जागा आहे. हो. आणि एक सुरुवातीला ना पॅरलल थिएटरची लाट मुंबईत होती, मग ती मोठ्या प्रमाणात पुण्यात झाली, म्हणजे जसं समन्वय, मोहित टाकळकर वगैरे, आणि आता ती नाशिकमध्ये पण स्प्रेड झालेली आहे. तर या शहरांमध्ये जर नाट्यगृह आली तर इथे पण येणं गरजेचं आहे. तर ते अजून दुर्दैवाने आम्ही असं गमतीने म्हणतो की नाशिकची नाट्य चळवळ आम्ही बाहेरच्या शहरात रुजवली, ती तिथे रुजवायची, अशी खंत आहे. म्हणजे आता हे ऐकायला चांगलं वाटतं, पण सत्य परिस्थिती आम्हाला माहिती असते अशी की कमलाकर नाडकर्णी शेवटच्या काळामध्ये त्यांनी एक रंगवाचाच्या एका याच्यामध्ये सगळ्या एकांकिका विशेष अंक होता, त्याच्यात त्यांनी सगळ्या एकांकिका वाचल्या. तर त्याच्यात दत्ताजी आणि माझी पण एकांकिका होती. तर सरांचा मला फोन आला होता, म्हणे मला या सगळ्या याच्यामध्ये 2च एकांकिका आवडल्या, त्यात मी तुमच्या दोघांची नाटकं पण पाहिलेली आहेत. त्यामुळे मी आता छाती ठोकपणे म्हणू शकतो की रंगभूमीचं, समांतर रंगभूमीचं केंद्र मुंबई पुणेवरून हलून नाशिकला गेलेलं आहे. तर हे ऐकतानाही छान वाटलं, पण आता खुद्द नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे ही आम्हाला माहिती. लवकरात लवकर इव्हन नाशिकमध्ये आता नाट्यगृह. आर्यन सन्मानचे नॉमिनेशन डिक्लेअर झाले, त्याच्यात 6 नाटकांपैकी 3 नाटकं आमचीच आहेत. दगड आणि माती, कलगी तुरा, मून विदाउट स्काय. त्यामुळे तसा अभिमान पण वाटतो, बरंही वाटतं, पण जी खंत आहे ती आहे की जी पुढची पिढी आहे, तरुण मुलं आहेत, ते 2 छोटे प्रायोगिक नाटकं करण्यासाठी जागा असणं, हे तिथली चळवळ समृद्ध करण्यासाठी काय एक हॉल तर लागतो, काहीच नाही. ह्या निमित्ताने आपण हे मॅनिफेस्ट करू 100% की लवकरात लवकर मिनी थिएटर नाशिकमध्ये व्हावं आणि तुमची अजून खूप छान छान नाटकं यावीत. थँक्यू. थँक्यू फॉर कमिंग टुडे अँड चॅटिंग विथ मी. थँक्यू.